असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हा असा एक समूह असतो की ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं, म्हणजेच प्रजनन होऊ शकतं आणि प्रजननासोबतच जे अपत्य निर्माण होत असतं तर ते देखील त्या ठिकाणी प्रजननक्षम म्हणजेच फर्टाईल असतं. म्हणजे एकंदर सगळे सिंह हे एक स्पीसीज आहेत. वाघ वाघीण जे काही आहेत तर हे एकाच स्पीसीज मध्ये येतात. आपण म्हणजेच माणूस, मग तो कुठलाही असो, आफ्रिकेतला माणूस असो, अमेरिकेतला असो की आशिया खंडातला असो, तर ह्याची एक स्पीसीज आहे ती म्हणजे होमोसेपियन. सेपियन ही आपली स्पीसीज आहे. म्हणजे एकंदर तुम्हाला स्पीसीज म्हणजे प्रजाती याबद्दल अगदी बेसिक आयडिया का होईना आलेली असेल. आता मित्रांनो, या पूर्ण पृथ्वीवर आता खरं तर आपण विश्वाचा विचार नाही करू शकत, कारण आणखी देखील अधिकृत अशी पुष्टी मिळालेली नाहीये की पृथ्वी सोडून इतरत्र कुठं प्रजाती आहेत, सजीव सृष्टी आहे. जेव्हा याचं कन्फर्मेशन होईल साहजिकच ती आकडेवारी बदलेल. बरं, बाहेर म्हणजे परग्रहावर जर सजीव असतील तर त्यांचं नेमकं स्ट्रक्चर कसं असेल हे आपल्याला या कंडिशनला काही सांगता येणार नाही. आणि म्हणून जी काही आपण आकडेवारी विचारात घेणार आहोत सजीव सृष्टीबद्दलची, तर ही फक्त आपण पृथ्वीबद्दलचीच बघणार आहोत, पृथ्वीवरच्या जीवसृष्टीची. बरोबर आहे. तर मित्रांनो, एक असा अंदाज आहे की साधारणतः 8.7 मिलियन म्हणजे 8.7 दशलक्ष किंवा अगदी लाखामध्ये जर सांगायचं असेल तर 87 लाखाच्या आसपास स्पीसीज या पृथ्वीवर आहेत. ओके, इथं चुकून 87 झालेला आहे, 8.7 मिलियन म्हणजेच दशलक्ष असं या ठिकाणी इथे येणं अपेक्षित आहे. 8.7 मिलियन म्हणजे 87 लाख. मित्रांनो, 87 लाख स्पीसीज आहेत आणि या प्रत्येक स्पीसीज मध्ये लाखो करोडो त्या ठिकाणी सजीव असू शकतात.